अशा लोकांशी बोलतो की ते लोक एकतर आपल्यावरती हसतात किंवा त्यांनी जेन्युअनली जर आणि आपल्याला नाही मॅडम, दुसरं काय वाटतं की तुमच्याशी मी ऑनलाईन संपर्क केला, हां सपोज तुमची काय फी असेल, आय डोंट नो, तुम्ही व्हॉट्सअपवर मग प्रत्येक हो. क्लायंटशी चर्चा हां. करा. त्यांनी पण लिमिटेड तुमचा वेळ घेतला पाहिजे, नाही तर एकदा तुम्हाला काही पैसे दिले की जणू काही विकत घेतलं, असं नको व्हायला. तर तो बिझनेस पार्ट म्हणजे चरितार्थ पार्ट नंतर बघूया. आमचंही काम कसं असते ना की आम्ही एका तासाचे पैसे घेतो, बरोबर. तर ते तासावरती असते. आणि ऑनलाईन ऑफलाईन तर इथे ह्या सेंटरमध्ये तुम्ही येऊन पर्सनली करू शकता जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर. आणि आम्ही कल्याणला राहतो आणि किंवा हां. राज्यातले जेव्हा आपण हां, लोक किंवा म्हणतो तर ते ऑनलाईनच हां, येतं. किंवा जर तुम्ही इथे नाही येऊ शकत तर मग मी ऑनलाईन गुगल मीट, झूम मीट ह्याच्यावरती पण तुम्हाला काउन्सिलिंग करू शकते किंवा तुम्हाला सल्ले देऊ शकते. आपण काउन्सिलिंग हा खूप मोठा शब्द होऊन जातो, पण बरोबर तुमच्या सिच्युएशन प्रमाणे आपण कोणाकडेही सल्ले घ्यायला जातो, बरोबर तर बरोबर. तसंच आहे. पण फक्त आम्ही प्रोफेशनली ट्रेंड आहोत की बाबा त्या सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय आहे ना की जेव्हा आपण दुसऱ्यांकडे सल्ले मागतो, नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणींकडे, बरोबर बरोबर. तेव्हा पहिलं तर त्यांच्याकडे तेवढं बसून ऐकायचा वेळ नसतो. आणि ते आपण ऐकू असंही आणि नसतं. हां, त्यांना ऐकायचा तेवढा वेळ नसतो. जरी त्यांनी मदत करायची इच्छा दर्शवली तरी त्यांच्याकडे तेवढा ऐकायचा वेळ नसतो. आणि कुठच्याही प्रॉब्लेमच्या ना पहिलं तर मुळाशी जावं लागतं. करेक्ट. त्यामुळे तो कुठून सुरू झाल्यापासून आम्ही ते तिथपासून नाही, चालू ऐका करतो लोक हो. ते. आता मॅडमची एक गोष्ट सांगतो, मुलं सारखे मोबाईल बघतात. मॅडमचं एक वाक्य माझ्या डोक्यात स्ट्राईक झालं, कारण मोबाईल त्या लहान मुलासोबत अटॅच होतो, आपण अटॅच होत नाही. आपण त्याला फक्त हाडं करतो, शिडशिड करतो, आणि तो बिचारा आपल्यापासून दुरावतो. आता मुलांना ना मी म्हणेन की आता मोबाईलचं जसं तुम्ही म्हणालात, तर मोबाईलमध्ये काय होते आहे माहिती आहे की मुलांना ना आईबाबांचा वेळ पाहिजे, मित्रमैत्रिणींचा बरोबर. वेळ पाहिजे, त्यांना वेळ पाहिजे. आता तुमच्याकडे वेळ नाही आहे ही तुमची कारणं बरोबर आहेत, ते तो एक वेगळा विषय आहे. पण मुलांना वेळ पाहिजे. मग मुलांना जेव्हा वेळ नाही मिळत ना, मग ते कुठे वेळ शोधणार? मग मोबाईल. आता काय होतं, आणि आपणच मुलांना सवय लावतो. कारण काय होतं की बरोबर. मुलगा जेवत नाही आहे, त्यामुळे मोबाईलमध्ये जर काहीतरी बघत तो जेवला तर त्याला कळणार नाही तो किती खातोय. पण ॲक्च्युली आपल्याला हे नाही समजत आहे की आपण नकळतपणे त्याला मोबाईलची सवय लावतो. करेक्ट. मग मुलांना खेळायला दुसऱ्या इकडे मुलांबरोबर आलं.